नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 9 जानेवारी 2026चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. एकूण 10 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि त्या 10 प्रश्नांपैकी आजचा आपला पहिला प्रश्न आहे, संस्कार शाळा हा उपक्रम कोणत्या सरकारने सुरू केला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आसाम राज्य सरकार. संस्कार शाळा हा उपक्रम 4 ते 14 वयोगटातील मुलांसाठी मूल्याधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित करतो. मूल्याधारित शिक्षण औपचारिक शिक्षणाला पूरक ठरते आणि नैतिक आचरण घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. भारतीय धर्मग्रंथ सत्य, कर्तव्य आणि धर्मनिष्ठेवर विशेष भर देतात. सांस्कृतिक परंपरा जतन करण्यासाठी समुदायाचा सहभाग महत्त्वाची भूमिका बजावतो. प्रश्न दुसरा आहे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हमी पेन्शन योजना कोणत्या राज्याने जाहीर केली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तामिळनाडू. टॅप्स अंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या घेतलेल्या वेतनाच्या 50% इतकी हमी पेन्शन दिली जाते. टॅप्स अंतर्गत कर्मचारी आपल्या मूलभूत वेतनाच्या 10% इतका योगदान देतात. पेन्शनधारकांना वर्षातून 2 वेळा महागाई भत्ता वाढ दिली जाते. या योजनेमुळे तामिळनाडू राज्याच्या निश्चित खर्चात वाढ होते. प्रश्न तिसरा आहे, EB-4 व्यवसाय व्हिसा कोणत्या देशातील व्यावसायिकांसाठी सुरू करण्यात आला आहे? तर प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चीन. EB-4 व्हिसा हा एक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्शन इन्व्हेस्टमेंट बिझनेस व्हिसा आहे. या व्हिसाद्वारे चीनी व्यावसायिकांना भारतात कमाल 6 महिन्यांपर्यंत वास्तव्य करण्याची परवानगी दिली जाते. हा व्हिसा उत्पादन क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी संबंधित उपक्रमांना पाठबळ देतो. या व्हिसासाठीचे अर्ज संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया केले जातात. पुढला प्रश्न आहे, राष्ट्रीय सारस मेळाचे आयोजन कोणत्या वर्षी करण्यात येणार आहे? चौथ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, म्हणजेच 2026. गुंटूर जिल्ह्यात राष्ट्रीय स्तरावरील सारस मेळा 2026चे आयोजन करण्यात येणार असून हा जिल्ह्यासाठी पहिल्यांदाच होणारा ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास व दळणवळण राज्यमंत्री यांनी जाहीर केले की हा प्रतिष्ठित मेळा 6 जानेवारी ते 18 जानेवारी 2026 या कालावधीत आयोजित केला जाईल. सारस मेळा हा राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान अंतर्गत राबविण्यात येणारा एक प्रमुख उपक्रम आहे. हा कार्यक्रम स्वयंसहायता गटांमधील महिला सदस्यांच्या आर्थिक सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करतो. सारस 2026 मध्ये 21 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील सहभाग घेणार आहेत. प्रश्न 5वा आहे, ग्रामपंचायतींमध्ये डिजिटल ग्रंथालयाची स्थापना कोणते राज्य करणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उत्तर प्रदेश. डिजिटल ग्रंथालय ग्रामपंचायत सचिवालयांमध्ये स्थापन करण्यात येत आहेत. प्रत्येक ग्रंथालयामध्ये वायफाय, संगणक, LED स्क्रीन आणि CCTV कॅमेरे उपलब्ध असतील. माहिती तंत्रज्ञान उपकरणांची खरेदी प्रक्रिया 30 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागात डिजिटल शिक्षणाच्या सुविधांपर्यंत सुलभ प्रवेश उपलब्ध करून देणे असा आहे. प्रश्न 6वा, अभ्युदय 3 तांत्रिक हिंदी परिसंवादाची सांगता कुठे झाली? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, IIT इंदोर येथे. प्रश्न 7वा, भारतातील सर्वात मोठ्या अंतर्देशीय रेनबो ट्राउट मत्स्यपालन प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तेलंगणा. रेनबो ट्राउट ही थंड पाण्यात वाढणारी मत्स्य प्रजाती आहे. भारतात ट्राउट मत्स्यपालन परंपरेने हिमालयीन प्रदेशांपुरते मर्यादित राहिले आहे. राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ म्हणजेच नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड मत्स्य व्यवसायाचा विकास व मत्स्य निर्यात प्रोत्साहन देण्याचे कार्य करते. तसेच तेलंगणा राज्य हे दख्खन पठारावर स्थित आहे.
पुढला प्रश्न आहे, जगातील पहिले बहुराष्ट्रीय IIT होण्यासाठी कोणत्या संस्थेने जागतिक उपक्रम सुरू केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक C, IIT मद्रास. प्रश्न 9, अलीकडे तैमूर क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या देशाने घेतली? तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, पाकिस्तान. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10वा, दृष्टिहीन व्यक्तींसाठी पहिले बेल ग्रंथालय कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमधील पहिले स्वतंत्र बेल ग्रंथालय लखनौ येथे स्थित आहे. ही सुविधा डॉक्टर शकुंतला मिश्रा नॅशनल रिहॅबिलिटेशन युनिव्हर्सिटी येथे कार्यरत आहे. हे ग्रंथालय राष्ट्रीय शिक्षण धोरणशी सुसंगत आहे. लुई ब्रेल यांनी दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींसाठी बेल लिपीचा विकास केला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे आपले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता आहे तुमच्यासाठीचा खास प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि तो प्रश्न आहे, हवा प्रदूषण मोजणी उपकरणांच्या कॅलिब्रेशनसाठी राष्ट्रीय प्रयोगशाळा कोणत्या देशाने स्थापन केली आहे? धन्यवाद.